हेल्दी खायचं ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस आवर्जून आपल्या आहारामध्ये आपण फळांचा अंतर्भाव करतो. पण ही फळं जर योग्य पद्धतीनं खाल्ली गेली तरच ती फायदेशीर ठरतात. अन्यथा चुकीच्या पद्धतीने खाल्लेली फळं ही अनेक आजार निर्माण करू शकतात. लहान मुलांमध्ये कशा पद्धतीनं फळं खाल्ली जावीत, डायबिटीस सारखे आजार असतील तर कोणती आणि कशी फळं खावीत, तसंच फ्रूट ज्यूस चांगला की फळं चांगली, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आयुर्वेदामध्ये फलवर्ग या नावाखाली फळांची सविस्तर माहिती वर्णन केलेली आहे. त्यामध्ये फळं खाण्याचे काही नियम सांगितलेले आहेत. त्या पद्धतीने जर आपण ती फळं खाल्ली तर ती नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त लाभकारक ठरू शकतात. आजकाल आपण जी फळं खातोय, साधारणतः जी बाजारामध्ये अवेलेबल फळं आहेत ती शक्यतो आंबट गोड चवीची आहेत. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जाऊन वाताचं शमन करण्याचं ती काम करतात आणि शरीरामधल्या कफाचं वर्धन करतात, कफ वाढवतात. त्याच पद्धतीनं ही फळं जी आहेत ती पचायला जड आहेत, गुरू आहेत. त्यामुळेच हे फळं खाताना काही काळजी घेतली जावी. तर त्यातला नियम नंबर 1 म्हणजे फळं कधीच रात्रीच्या वेळी खाल्ली जाऊ नयेत. म्हणजे सूर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत. का बरं? तर स्वभावतःच रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्ये कफ वाढत असतो आणि फळं जी आहेत ती नॅचरली कफ वाढवणारी आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात कफ वाढून कफाचे आजार निर्माण होण्याची किंवा ज्यांना ऑलरेडी कफाचे आजार आहेत ते बळावण्याची शक्यता असते. तसंच आपण बऱ्याचदा आपल्या वेगवेगळ्या सिरीजमध्ये म्हणजे पोटाच्या आजारांची, अजीर्णाची सिरीज जे आपण पाहिले त्यामध्येही बघत आलेलो आहोत की रात्रीच्या वेळचा जो आहार आहे तो हलका असावा, पचायला जड नसावा. तर फळं जी आहेत ही पचायला जड आहेत. त्यामुळे जर ती आपण रात्रीच्या वेळी खाल्ली तर ती पचनाच्या तक्रारी निर्माण करू शकतात. म्हणून सूर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत. त्यानंतर नियम नंबर 2 म्हणजे फळं ही कधीच जेवणानंतर खाऊ नयेत. कारण आपलं जे जेवण असतं म्हणजे आपण पोटभर जेवण करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण लगेच फळं खातो तर जेवणानंतर स्वभावतः आपल्या शरीरामध्ये कफ वाढलेला असतो आणि पुन्हा एकदा ही कफवर्धक फळं खातो. त्यामुळे अजूनच जास्त कफ आपल्या शरीरामध्ये वाढतो. तसंच जसं आपण आता पाहिलं की फळं ही पचायला जड आहेत. ऑलरेडी आपण पोटभर जेवल्यानंतर पुन्हा वरून जर आपण फळं खाल्ली तर पचनाच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. कारण ते अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी, ती फळं ही व्यवस्थित पचवण्यासाठी शरीराला त्रास होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही नोटीस केलं असेल की जर रात्रीच्या वेळी, रात्रीच्या जेवणानंतर आपण फळं खाल्ली तर मध्यरात्रीमध्ये आपल्याला पोटाच्या अनेक तक्रारी म्हणजे गॅसेस होतात किंवा ॲसिडिटी होते, बऱ्याच जणांना जळजळ होते, आंबट ढेकरा येतात, यासारख्या तक्रारी बऱ्याचदा जाणवतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर तर फळं अजिबातच खाल्ली जाऊ नये. सो फळं खाण्याची आयडियल वेळ कोणती? तर सूर्यास्ताच्या आधी म्हणजे साधारण 5-6च्या आधी दिवसभरामध्ये आपण फळं खाऊ शकतो. जेवणानंतर फळं खाऊ नयेत. त्यामुळे आपण ब्रेकफास्टमध्ये फळांचा अंतर्भाव करू शकतो किंवा जे संध्याकाळचं स्नॅक्स असतं म्हणजे 4-5च्या दरम्यान जे आपण थोडंसं काहीतरी खातो अशा वेळी देखील तुम्ही फळांचा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये करू शकता. त्यानंतर महत्त्वाचे नियम येतात ते म्हणजे फळं कुठल्या पद्धतीनं खाल्ली जावी. म्हणजे फळांपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, ज्यूस बनवतो, कस्टर्ड असेल, मिल्कशेक असतील, तर या पद्धतीनं फळं खाल्ली जावीत का? तर नाही, फळं बिलकुल अशा पद्धतीनं कधीच खाऊ नयेत. सगळ्यांना बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल की दूध आणि फळ हे कॉम्बिनेशन आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार समजलं जातं. विरुद्ध आहार म्हणजे काय? तर त्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आपण बनवूयाच. पण विरुद्ध आहार म्हणजे 2 विरुद्ध गुणांचे पदार्थ जर आपण एकत्र करून खाल्ले तर ते कितीही हेल्दी असले तरी त्यांचं कॉम्बिनेशन चुकीचं ठरतं आणि शरीरामध्ये जाऊन ते विषासारखं ॲक्ट करतं आणि वेगवेगळे आजारही निर्माण करतं. त्यामुळे दूध जे आहे आणि फळं जी आहेत ती विरुद्ध गुणाची असतात. त्यामुळे दूध सेपरेटली कितीही हेल्दी आहे आणि फळं हेल्दी असतील तरी एकत्र करून खाल्ली तर ती शरीराला त्रासदायक ठरतात. त्यामुळे मिल्कशेक आहे, कस्टर्ड आहे, यासारखे पदार्थ किंवा आजकाल आपण स्मूदीमध्ये देखील फळं आणि दूध असं एकत्र करून खातो. तर हे अतिशय चुकीची पद्धत आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं फळं खाऊ नये. तसंच फळांची आपण बऱ्याचदा फ्रूट प्लेट बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र करून आपण खातो किंवा त्यावर वेगवेगळ्या पदार्थाचे म्हणजे मसाले असतील, चाट मसाला असेल, मीठ असेल, अनेक स्प्रिंकलर आपण त्याच्यावर टाकतो आणि त्यानंतर ती फळं खातो. तर तेही चुकीचं आहे. जशी नॅचरली आपल्याला फळं अवेलेबल होतात, निसर्गात जशी फळं मिळतात तशीच ती खाल्ली गेली पाहिजेत आणि तसंच वेगवेगळे फळं जे आहेत त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. बऱ्याचदा आपण विरुद्ध गुणाची फळं देखील एकत्र या फ्रूट प्लेट मध्ये खात असतो आणि पुन्हा त्याच्यामुळेही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एका वेळी एकच फळ जसं नॅचरली आपल्याला अवेलेबल झालंय तशा पद्धतीनं कट करून ते खावं. त्यानंतर आहे की फळं जी आहेत त्याचं ज्यूस करून प्यावा की फळं डिरेक्टली खाण्यात यावी.
तर यामध्येही काही गोष्टी आहेत की जसं ज्यूस जो आहे तो खूप पचायला फळांपेक्षाही जड बनतो, कारण जेव्हा तुम्ही फळाची रचना बघता तर ती निसर्गतः अशी बनवलेली असते की ते फळ ते पचण्यासाठी आपल्या शरीराला ती रचना मदत करत असते. म्हणजे जेव्हा फळांचा पल्प असतो, त्याच्या बाहेरचं जे आवरण असतं किंवा साल असते, त्यामध्ये जास्तीत जास्त फायबर कंटेंट्स असतो. म्हणजे ते जे तंतुमय पदार्थ असतात ते फळ पचवण्यासाठी आपल्या शरीराला मदत करत असतात. पण ज्यूसमध्ये काय होतं, हे सगळं मटेरियल आपण बाहेर गाळून टाकतो आणि फक्त फ्रूट ज्यूस आपण घेतो आणि तो पचायला अतिशय जड बनतो. त्याच पद्धतीनं ज्या वेळेस आपण फ्रूट ज्यूस करतो तर त्याच्यामध्ये फळांची क्वांटिटी देखील वाढते. कारण तुम्ही जर विचार केला तर आपण जर एखादं फळ घेतलं असेल, म्हणजे ॲपल असेल साधारणतः, आणि ॲपल ज्यूस असेल, तर एका वेळी जर आपण ॲपल कट करून खाल्लं तर मॅक्झिमम आपण 1 ते 2 ॲपलच खाऊ शकतो. पण 1 ग्लास जर ॲपल ज्यूस घ्यायचा असेल तर कमीत कमी त्याच्यामध्ये 2 ते 3 ॲपलचा अंतर्भाव आपल्याला करावा लागतो. मग अशा वेळी आपला फळांचा इंटेक जो आहे तो वाढतो आणि ते पचायलाही जड होऊन जातं. त्यामुळेच फळं जी आहेत ती जशीच्या तशी त्याची साल वगैरे न काढता, म्हणजे अर्थात ॲपल सारखी जी फळं आहेत त्यांचे साल वगैरे न काढता फळं कट करून छान त्याच्या फोडी करून ताजेच आपण ते कापून खाल्ले जावे. बऱ्याचदा आजकालच्या टेक्निक निघाल्या आहेत, म्हणजे कॅनिंग करून किंवा बऱ्याचदा त्या फ्रुट्सचा पल्प प्रिझर्व केला जातो किंवा फळं ही सुकवली जातात आणि ड्राईड फॉर्ममध्ये देखील आपल्याला वर्षभर अनेकशी जी फळं आहेत ती अवेलेबल असतात. तर तशी न खाता आपल्याला त्या फळाचा संपूर्ण फायदा हवा असेल तर त्या सीझनमध्येच आपण फ्रेश जे फळ मिळते तेच फ्रेश फळ आणून खाल्लं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. त्यानंतर फ्रीजमधल्या फळांचा देखील आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणजे फ्रीजमध्ये आपण कट करून ठेवतो आणि तशीच्या तशी जर आपण बाहेर काढून खात असू तर ती देखील शरीरात त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे फ्रीजमध्ये कट करून न ठेवता जर तुम्ही फ्रीजमध्ये ती फळं साठवत असाल तर ती खाण्यापूर्वी थोडा वेळ आधी आपण बाहेर काढून ठेवून साध्या पाण्यामध्ये ठेवून त्याचं टेम्परेचर आपण जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आणावं आणि त्यानंतर फळं फ्रेशली कट करून खावीत. तसंच क्वांटिटी काय असावी फळांची, म्हणजे किती प्रमाणामध्ये फळं खावीत. जर ॲपल सारखं फळ असेल तर ते मोठं ॲपल असेल तर ते एखादं खाल्लं जावं. छोटी जी फळं असतात म्हणजे चेरी आहेत, खजूर आहे किंवा स्ट्रॉबेरी सारखे फळं आहेत तर ती 3-4 या प्रमाणामध्ये आपण खाऊ शकतो. मोसंबी, संत्री यासारखी जी फळं आहेत ती 1 ते 2 या मात्रेमध्ये आपण खाऊ शकतो. आजकाल आपण अनेक ॲड्समध्ये बघत असतो की तुमच्या आहाराचा एवढा टक्के पोर्शन किंवा एवढी ग्रॅमपर्यंतची फळं रोजच्या रोज तुमच्या आहारामध्ये असलीच पाहिजे आणि आपणही त्या प्रेशर खाली अगदी नियम बनवून आपण ती फळं आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करत असतो. पण हे खरं तर चुकीचं आहे. अशा पद्धतीनं फळं घेणं चुकीचं आहे. साधारणतः आठवड्यामध्ये 3-4 वेळा तुम्ही फळं घेऊ शकता. आहाराचा जो भाग आहे, म्हणजे आहाराला रिप्लेस करून तुम्ही फळं खाऊ शकत नाही. फळं ही काही पूर्णान्न नाहीयेत. फळं एक आहाराचा भाग होऊ शकतात, संपूर्ण आहार फळ होऊ शकत नाही. त्यामुळे फलवर्ग वेगळा, आहार वर्ग वेगळा. आपलं जे रोजचं जेवण आहे, वरण, भात, भाजी, पोळी, याला रिप्लेस करून आपण फळं घेऊ शकत नाही. त्यानंतर प्रश्न येतो की आपण आयडियली कुठली फळं खाल्ली पाहिजे. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम म्हणजे की आपली जी लोकल फळं आहेत, म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये आपण जिथे राहतो आहोत तिथे जी फळं उगवतात, तिथल्या मातीत, तिथल्या वातावरणात जी फळं वाढतात ती आपण खाल्ली पाहिजेत, कारण ती आपल्यासाठी जास्त हेल्दी आहेत. म्हणजे आजकाल आता इंटरनॅशनल फळं देखील मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे आपल्याला ड्रॅगन फ्रूट, किवी, ॲव्होकाडो यासारखे वेगवेगळी फळं आपल्याला इझिली अवेलेबल होतात आणि खरं तर ती खूप महाग असतात. खायला ती कितीही फॅन्सी वाटत असली तरी देखील ती जेवढं आपल्या शरीराला फायदेशीर ठरणार आहे त्याच्यापेक्षा देखील आपली जी लोकल फळं आहेत, म्हणजे चिकू आहे, सीताफळ आहे, केळी आहेत, त्यानंतर द्राक्ष आहेत, ही आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतात. म्हणून कधीतरी चव बदल म्हणून आपण ही जी इंटरनॅशनल फळं आहेत ती आपल्या आहारात ठेवू शकतो. पण जर तुम्हाला नेहमी वापरायची आहेत तर आपल्या आहारामध्ये आपली जी फळं आहेत तीच आपण खावी. त्यानंतर महत्त्वाचा नियम म्हणजे सीझनल फळं, की त्या ऋतूनुसार जे वातावरणामध्ये बदल होतात त्यानुसार निसर्ग आपल्याला त्या फळांचा ठेवा देत असतो. जसं आपण बघतो बऱ्याचदा की त्या सीझनमध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, कुठले दोष वाढतात, कुठले कमी होतात आणि मग त्यामध्ये आपल्याला ही जी फळं आहेत, भाज्या आहेत ते कसे उपकारक ठरतात. म्हणून त्या सीझननुसार आजकाल आपल्याला खूप सारा
आपण रिसर्च करून आणि खूप सारी प्रगती केलेली आहे, त्यामुळे 12ही महिने बरीचशी फळं आपल्याला अवेलेबल असतात. पण तसं न करता आपल्याला जी सीझनल फळं आहेत, त्याच ऋतूमध्ये उगवणारी फळं आहेत, तीच आपल्याला खायची आहेत. तसंच तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे पर्सनली तुम्हाला कुठली फळं हेल्दी ठरू शकतात, तर आपण बऱ्याचदा बघतो की आपली जी प्रकृती आहे म्हणजे वात, पित्त, कफ यानुसार आपल्याला आयुर्वेदामध्ये आपली प्रकृती ठरवली जाते. तर त्या प्रकृतीनुसार तुम्हाला कुठली फळं जास्त बेनिफिशियल ठरतात, तर हेही तुम्ही त्यानुसारही इन्क्लूड करू शकता. जसं की जी पित्त प्रकृतीची लोक आहेत, तर ती शरीरामध्ये त्यांच्या जास्त उष्णता आहे, पित्त जास्त असतं त्यांच्या शरीरामध्ये, तर पित्त कमी करणारी थंड गुणाची गोड फळं जी असतात, म्हणजे आंबा असेल किंवा मग द्राक्षासारखी फळं आहेत, मनुका आहे, खजूर आहे, हे त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी कुठली फळं खावी, वातवाल्यांनी कुठली, कफवाल्यांनी कुठली, हे तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुम्ही ठरवून घेऊ शकता की तुमची प्रकृती काय आहे आणि मग तुम्ही कुठली फळं तुमच्या आहारामध्ये ठेवली पाहिजेत. त्यानंतर आजारपणानुसार फळं, तर आजकाल आपण बघतो की कुठलाही आजार असला, अगदी हॉस्पिटलमध्ये देखील, हॉस्पिटलच्या बाहेर देखील आपल्याला ज्यूस सेंटर अगदी तुफान चालताना दिसत असतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. शक्यतो जवळपास 90% आजारामध्ये आपण लंघन करणं अपेक्षित असतं. आणि आता एवढा वेळ आपण बघतोय की ही फळं कफ वाढवणारी आहेत, फळ पचायला जड आहे, फ्रूट ज्यूस त्याहूनही पचायला जड आहे. त्यामुळे आजारपणामध्ये आजारी नातेवाईकांना आपण फळं किंवा फळांचा ज्यूस देणं हे खरं तर चुकीचं आहे. तर त्यामुळे आजारपण असतील तर तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही फळं इन्क्लूड करावीत. म्हणजे कुठल्या आजारात कुठली फळं खाल्ली जावीत याचेही काही नियम आहेत, तेही आयुर्वेदामध्ये वर्णित केलेले आहे. त्यामुळे त्या त्या आजारानुसार ती फळं तुम्ही इन्क्लूड करू शकता. पण ढोबळमानाने सगळीच फळं ही प्रत्येक आजारासाठी फायदेशीर नसतात. बऱ्याचदा आम्ही OPD मध्ये म्हणजे चिकित्सा देत असतानाही बघतो की आजारी आहे म्हणून बऱ्याचदा पेशंट काय करतात की आपला आहार स्किप करतात, जेवत नाही आणि फळं खातात त्या बदल्यात किंवा ज्यूस पितात आणि त्यांचा आजार तरीही वाढतो. तर असं का होतं? कारण त्याच्या मागचं कारण हेच आहे. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घेऊनच त्यानुसारच फळांचा तुमच्या आहारामध्ये अंतर्भाव करा. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो की डायबिटीस सारखा आजार असेल तर फळं खावीत का? तर डायबिटीजमध्ये नॅचरली शरीरामध्ये शुगर वाढत असते आणि फळांमध्येही नॅचरल शुगर जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे डायबिटीज असलेल्यांनी फळं खावीत का? तर हो, खाऊ शकतात, पण त्यांनी ती फळं खाताना हे सगळे जे आपण नियम आतापर्यंत पाहिलेले आहेत ते कटाक्षाने पाळावेत. रात्रीच्या वेळी फळं खाऊ नयेत, जेवणानंतर फळं खाऊ नयेत, वेगवेगळे कॉम्बिनेशन करून फळं खाऊ नयेत आणि मुख्य म्हणजे ती फळं जी आहेत ती ज्यूस बनवून कधीच खाऊ नयेत. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण एखादं फळ खातोय त्यानंतर आपल्या शरीरात जी शुगर वाढते आणि आपण ज्यूस पितोय त्यानंतर जी शरीरात शुगर वाढते त्यामध्ये खूप फरक आहे. ज्यूस पिल्यानंतर खूप लवकर आपल्या शरीरातली शुगर जी आहे ती अचानक जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि मग डायबिटीसच्या पेशंटला त्रास होऊ शकतो. म्हणूनच डायबिटीसच्या लोकांनी ज्यूस न पिता डायरेक्ट जे फळ आहे ते व्यवस्थित छान स्वच्छ करून कट करून 1-2 फोडींचा अंतर्भाव मधल्या वेळेच्या स्नॅक्समध्ये तुम्ही आहारामध्ये करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे लहान मुलं आणि फळं. तर लहान मुलांमध्ये फळं कशी खाल्ली जावीत, कशी दिली जावीत? आयुर्वेदानुसार लहान मुलांचं जे वय आहे, लहान मुलांमध्ये स्वभावतःच कफ जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि अशामध्ये आपण त्यांच्यावर फळांचा जेव्हा भडीमार करतो, फ्रूट ज्यूस असेल, मिल्कशेक्स असतील, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं फळं देण्याचा प्रयत्न मुलांना करत असतात आणि त्यामध्ये काय होतं की कफ अधिक प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढतो आणि तुम्ही बघत असाल की आजकाल बालदम्यासारखे आजार आहे, म्हणजे लहान वयामध्येच अस्थमासारखे आजार होत आहेत किंवा वारंवार सर्दी खोकला. अनेक मुलांना कितीही औषधं दिली तरी वारंवार सर्दी खोकला हा होतच असतो. तर त्याच्या मागे हे देखील महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्ही आहारामध्ये फळांचा अंतर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांच्या करत असाल तर त्यामुळेही त्यांना वारंवार कफाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये फळं वापरताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. हे जे सगळे नियम सांगितले ते लहान मुलांना देखील लागू होतात. त्यामुळे फ्रूट आणि दूध मुख्यतः लहान मुलांमध्ये तर मिल्कशेक करून कधीही देऊ नये मुलांना. तसंच फ्रूट कस्टर्ड असेल किंवा या पद्धतीनं आपण फळं त्यांच्या आहारामध्ये जर टाकत असू तर तसं देऊ नये. जे आपण मोठ्यांसाठी नियम सांगितलेले आहेत त्याच पद्धतीनं आणि त्याहून अजून कमी क्वांटिटीमध्ये मुलांना फळं दिली जावीत. तसंच आपल्या मुलासाठी कुठलं फळ योग्य आहे हे पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन विचारू शकता आणि त्यानुसार फळांचा अंतर्भाव आहारामध्ये करू शकता.
आपल्या संस्कृतीचा परंपरेचा जरी विचार केला तर पूर्वीच्या काळी तर फळं इझिली अवेलेबल होती, परसदारामध्ये अनेक फळबागा असायच्या, पण तरीही ही फळं तुम्ही जर विचार केला तर हे सगळे नियम पाळून खाल्ली जायची। फळं मोस्टली आपण कधी खायचो, रोज फळं खायचो का तर नाही, तर फळं ज्यावेळेस आपले उपवास तापास आहेत किंवा काही व्रतवैकल्य आहेत किंवा पूजेमध्ये म्हणजे प्रसाद म्हणून आपण फळ खायचो। तर अशा वेळी फळ किती खाल्लं जातं तर साधारणतः एखाद दुसरी फोड किंवा जास्तीत जास्त एखादं फळ आपण प्रसाद म्हणून खातो, किंवा उपवासाच्या दिवशी देखील आपण जेवणानंतर फळं खात नाही तर फलाहार म्हणजे जो फराळ घेतो आपण त्याच्यामध्ये फळं इन्क्लुडेड असतात। ज्या दिवशी आपण आहार घेत नाहीये त्या दिवशी, ज्या दिवशी लंघन अपेक्षित आहे अशा वेळी आपण अगदी कमी क्वांटिटीमध्ये फळं घेतो, जेणेकरून त्या दिवशी शरीराला आराम मिळतो। आहार आणि फळं असं आपण एकत्र करून कधीच खात नाही। तर तुम्ही जर विचार केला, तुमच्या आजी आजोबांना विचारलं ते कशा पद्धतीनं फळं खातात हे जर तुम्ही नोटीस केलं तर हे सगळे नियम पाळूनच ती लोक फळं खाताना तुम्हाला आढळतील। म्हणून अशा पद्धतीनंच फळं खाल्ली जावीत, तरच ती तुमच्या शरीराला जास्तीत जास्त लाभदायक ठरू शकतात। नाहीतर फळं देखील अनेक आजार निर्माण करतात, त्यामुळे फळं खाताना हे नियम जरूर पाळावे। तर भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच पद्धतीची वेगवेगळी आरोग्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी। तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा। नमस्कार।